मेघदूत बंगला हा खरं तर राजकीय अनेक इतिहासांचे दाखले देणारा बंगला म्हणून ओळखला जातो आणि हाच बंगला आता नव्याने मिळाला आहे तो म्हणजे मंत्री शंभूराज देसाई यांना अनेक आठवणी त्यांच्या या बंगल्या संदर्भातल्या आहेत। खरं तर साहेब ज्यावेळी बंगल्यात प्रवेश करत होतात आपण आपल्या आई साहेब होत्या आणि अचानक आपण सगळेच भावूक झालात। संपूर्ण देसाई कुटुंब हे आम्हाला त्यांना अश्रू अनावर झालं। काय नेमक्या भावना आहेत, अनेक आठवणी आहेत या बंगल्या संदर्भातल्या आपल्या? ते आनंदाश्रू होते, कारण एवढ्या संघर्षातनं, एवढ्या प्रयत्नातनं, एवढ्या कष्टातनं आणि इतक्या दीर्घ कालावधीनंतर ज्या बंगल्यात एखाद्या मुलाचा जन्म होतो, जी एखादी मायमाऊली ज्या बंगल्यात गृहप्रवेश करून त्या घराची सून म्हणून पहिल्यांदा प्रवेश करते, त्यांनाच ह्या बंगल्यात परत एकदा मंत्र्याची आई म्हणून आणि त्या मुलाला मंत्री म्हणून त्याच बंगल्यात येण्याची संधी मिळते। हा खरंच एक खूप मोठा भावनिक क्षण होता आणि याच्याबद्दल मी मगाचपासून सांगतोय तसं मला बंगला देण्यामध्ये, हा सरकारी बंगला अलॉट करण्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक विनंती मी त्यांना केली आणि एक विनंती शिंदे साहेबांना केली आणि त्याप्रमाणे माननीय फडणवीस साहेबांनी एका पत्रावर एकदा भेटल्यानंतर हा बंगला मला दिला। पण ही विनंती करण्याआधी त्यांनी तुमच्या मनातला जो भाव ओळखला होता तो नेमका कसा होता ज्यावेळी तुम्ही त्यांना भेटायला आलात आणि तुम्ही एकूणच आपल्या आठवणी या बंगल्यांमध्ये शोधत होतात? हे बघा, याच हॉलमध्ये, हाच हॉल, साहेब इथं बसले होते फडणवीस साहेब आणि त्यांनी, मी तिकडे बसलो होतो, हे मॅडम बसल्यात तिथं। साहेब मला म्हणले शंभूराजी इथं बसा, त्याने मला इथे बसवलं, मी तिथं बसलो, मी पत्र दिलं आणि म्हणलं साहेब, त्यावेळी साहेबांकडे हे दोन्ही बंगले होते, सागर बंगला आणि मेघदूत बंगला। मी साहेबांना विनंती केली, म्हणलं साहेब आपण जर सोडणार असाल आणि जर दुसऱ्या कोणाला देणार असाल, तुमच्या मनातलं ज्यावेळी त्यांनी ओळखलं तुम्ही सगळीकडे बघत होतात नेमकी वास्तू? मी गेलो ना, मी सगळं बघितलं, मी म्हणलं ना साहेब मी मुद्दाम तुम्ही याईपर्यंत मी सगळे फिरून बघितलं, जुनं काय काय आहे तसंच आहे का, तर म्हणलं माझा जन्म ह्या घरातला आहे। अरे वा म्हटले, त्याला माहीत नव्हतं तोपर्यंत, त्यामुळे म्हणलं साहेब ही गोल म्हणजे ओव्हल गॅलरी आहे, तशीच गॅलरी वर, हो म्हणले बरोबर आहे, वर काय मी गेलो नव्हतो, वरही तशीच गॅलरी आहे, सगळा समुद्र दिसतो, हो म्हणले बरोबर आहे। म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की ह्याला सगळ्या जुन्या आठवणी ह्या घरातल्या आहेत आणि म्हणून म्हणलं तुम्ही दुसऱ्या कोणाला मंत्र्यांना देणार असाल तर मला द्या। त्याचं कारण हे आहे, त्यांची काम करायची पद्धत बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फडणवीस साहेबांची, एकदा सांगितले की त्यांच्या लक्षात राहतं। जसं मान्य शिंदे साहेबांचं, त्यांनाही एकदा एखादी गोष्ट सांगितली की लक्षात राहते। फडणवीस साहेबांनी तो माझा अर्ज त्यांच्या खाजगी सचिवांजवळ दिला मला म्हणले ठीक आहे शंभूराज, बघतो मी। जेव्हा मंत्र्यांना बंगल्यांचं वितरण झालं, मला टी व्हीवर कळालं की माझ्या नावापुढं मेघदूत बंगल्याचं नाव आलं। म्हणजे इतक्या सहजपणे किंबहुना गांभीर्याने विचार करून माननीय फडणवीस साहेबांनी आपल्या एका सहकारी मंत्र्याच्या भावना या बंगल्याशी जोडलेल्या आहेत। केवळ मोठा बंगला आहे आणि मोठेपणा मिरवायसाठी तो मागत नाही, तर भावनिक त्याचं नातं आहे म्हणून तो मागतोय, याचा विचार करून त्यांनी हा बंगला मला दिला। म्हणून त्यांचे मी मनापासून याच्यासाठी आभार मानतो। असंच भावनिक नातं हे प्रत्येक खरं तर आजोबा आणि आपल्या नातूमध्ये पाहायला मिळतं। आपल्या आजोबांचे आपल्यासोबतचे अनेक प्रसंग या बंगल्यांवरचे आहेत। एक फोटो देखील आम्ही पाहिला बाहेर, ज्यामध्ये साहेब तुमच्यासोबत आहेत आणि तुम्ही फोन हातात घेतलेला तो एक आहे। त्याचप्रमाणे तुमचं नाव, जे तुमचं नाव ठेवलेलं आहे ते देखील साहेबांनीच ठेवलं असं देखील कळतंय। अगदी बरोबर, तुम्ही माझ्या आईंना जर विचाराल, ह्याच बंगल्यात माझं बारसं झालं, ह्याच बंगल्यातला तो क्षण आहे। बारसं वरच्या हॉलमध्ये होतं आणि साहेब त्या दिवशी, आई सांगतात, आमच्या मंत्रालयातनं लवकर आले आणि बारशाची तयारी सुरू होती। आमच्या मोठ्या काकी त्या म्हटल्या की आमच्या आईनावर विजया आता नाव ठेवायची वेळ आली, पण बाळाचं नाव काय ठेवायचं साहेबांना विचारायला पाहिजे। तर मा म्हटलं आता अक्कासाहेब तुम्हीच विचारा। मग आमच्या मोठ्या काकी आमच्या आजोबांना विचारायला गेल्या। हे आमच्या आई सांगतात, काकी सांगतात की साहेब नाव ठेवायचं आहे, आता थोड्या वेळाने कार्यक्रम आहे बारशाचा, बाळाचं काय नाव ठेवायचं? काय नाव ठेवायचं काय? त्याच्या बापाचं नाव शिवाजीराव, आमचे शिवाजीराजे, त्यांचा हा शंभूराजे म्हणले, त्याचं नाव शंभूराज ठेवा, असं सांगितलं। म्हणजे हे आजही सांगताना काटा येतो अंगावर की त्यावेळचा त्यांचा दूरदृष्टीचा विचार। माझ्या वडिलांचं नाव शिवाजीराव म्हणले आमचे शिवाजीराजे, त्यांचा हा शंभूराजे हे, त्याला त्याचं नाव माझं नाव लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी ठेवलेलं आहे। हा त्याच्या म्हणजे हा त्या दिवशीचा तो किस्सा आहे। खरं तर अनेक गोष्टी आहेत आणि साहेबांसोबत आपण या बंगल्यामध्ये वावरत होतात। आज
पुन्हा देसाई कुटुंबियांनी अनेक राजकारणात चढ उतार पाहिले. आपल्या प्रत्येक आईला वाटतं की आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल आपल्या मुलाने टाकावं. आपण आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत आतापर्यंतचा हा संपूर्ण वरचढपणा पाहिलेला आहे. आज आपण या बंगल्यांमधल्या प्रत्येक खोल्या जर पाहिल्या तर एक खोली आपण निवडली ज्यामध्ये वास्तव्य होतं, ते म्हणजे बाळासाहेब देसाई यांचंच. का आणि काय आठवणी आहेत? नाही, कसं आहे, नॉर्मली मंत्र्यांच्या बंगल्यात राहायला गेल्यानंतर मोठी बेडरूम वगैरे असते. एक प्रमुख ती मान्य मंत्री महोदयांची असते आणि दुसऱ्या 2 किंवा 3 बेडरूम ह्या फॅमिलीसाठी असतात. माझी पहिल्यापासून मेघदूत घेण्याची इच्छा तीच होती की जिथं साहेब बसले तिथं आपण मंत्री म्हणून बसायचं, जिथं साहेबांचं वास्तव्य होतं त्याच खोलीत आपलं वास्तव्य करायचं. आणि म्हणून जी त्यांची खोली होती तीच खोली मी घेतली आहे, तशीच ठेवली आणि तिथंच राहायला गेलो आज. आणि ऊर्जा नाही, कसं आहे, हे बघा, ते श्रद्धास्थान आहे आमचं. लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, शिवाजीराव देसाई साहेब हे आमचं श्रद्धास्थान आहे. आणि जेव्हा त्यांनी जिथनं कारभार केला त्या वास्तू घेण्यापाठीमागचं कारणच ते असतं की त्यांच्या काही लहरी ज्या आपण म्हणतो की या परिसरामध्ये वावरत असतात, ती शुभशकुन असतात, ते एक प्रकारचे आशीर्वाद असतात. ती ऊर्जा मिळावी आपल्याला. त्यांच्या ऑफिसमध्ये बसायचे, त्या ऑफिसमध्ये, त्या जागेमध्ये, त्या दिशेला बसून जर आपल्याला ती ऊर्जा मिळाली, त्यांच्यासारखं काम करण्याची प्रेरणा मिळाली. मी नेहमी सांगतो की त्यांच्या एवढं काम तर आम्हाला करताच येणार नाही, त्यांनी हिमालयाच्या उंचीचं काम करून ठेवलं आहे. पण किमान त्यांच्या कामाच्या नखा एवढी जरी सर आम्हाला करता आली तरी आम्ही त्यांचे नातू असल्याचं धन्य मानू. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी योगायोगानं जुळून आलेल्या आहेत. आणि माझा प्रयत्न राहील, मी आज बंगल्यात पहिलं पाऊल मंत्री म्हणून टाकताना हे माझ्या मनात मी ठरवलं होतं की लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांना राजकीय त्यांचा वारसा जपण्याचं, टिकवण्याचं, नावलौकिक त्यांचा वाढवण्याची शक्ती या बंगल्यातनं आपल्याला मिळावी. असंच काम आपण करायचं आहे हा निश्चय मनामध्ये करूनच मी आज कामकाजाला ह्या बंगल्यातनं सुरुवात केलेली आहे. नक्की सर, खूप खूप शुभेच्छा खरं तर तुम्हाला या संदर्भात. आणि आपण पाहिलं तर अनेक आठवणी या बंगल्या संदर्भातल्या शंभूराज देसाई यांच्या आहेत आणि त्यामुळेच हा बंगला मिळाल्यानंतरच्या अश्रू अनावर्ती झाले होते. मागचं कारण हे खरं तर देसाईंनी उलगडून सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.